आज काहीतरी झणझणीत खायचं मन झालं होतं म्हणून बनायला घेतलं उसळची भाजी आणि नंतर त्याच्यामध्ये तेल गरम केलं कढईमध्ये आणि नंतर थोडीशी लसणाची थोडी तुकडे टाकली आणि नंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला कांदा टाकला आणि परतून घेतला जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स केले. टोमॅटो आणि कांद्याचं चांगलं मिश्रण होत नाही तोपर्यंत लो गॅसवर त्यांना ठेवायचे आणि नंतर ते पण दोघं लालसर झाल्यानंतर टोमॅटो आणि कांदा त्याच्यामध्ये चवीनुसार हळदी ॲड करायची आहे. हळदी जास्त ॲड केल्याने करवटपणा येतो. त्याच्यामध्ये हळद थोडीशीच टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर मग मिरची टाकली. मिरची पावडर थोडीशी जेवढी लागते तेवढं प्रमाणात टाकायची आणि नंतर ते सगळं मिश्रण व्यवस्थित करून घेतलं. आलटून पलटून घेतलं आणि लो गॅसवर ठेवला आणि ते कमी झाल्यानंतर स्वच्छ धुतलेली कडधान्ये त्याच्यामध्ये टाकले आणि ते पण मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला. मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित आलटून पलटून घ्यायचं जोपर्यंत चांगलं मिक्स होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं. जेवढं लागतं तेवढं, थोडंसं शक्यतो पाणी लागतं कडधान्याला, तेवढं पाणी टाकायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मग त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. जेवढं थोडंसंच मीठ लागतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून 15-20 मिनिटांनी लगेच तर भाजी तयार झालेली आहे. बघू शकता किती टेस्टी लुक आला आहे. असंच सबस्क्राईब करत राहा नवीन नवीन डिशसाठी.